एक छान गोष्ट आहे, तुम्हाला सांगायची इच्छा झाली. एखादं झाड किंवा फुलझाड आपण आपल्या घरात आणून लावलं आणि ते झाड जर वाढलं नाही, तर दोष हा त्या झाडाचा नसतो. कारण त्याला पोषक वातावरण, पाणी, प्रकाश हे मिळालेलं नसतं, त्यामुळे त्याची वाढ होत नाही. सेम तसंच आपल्या मुलांचं पण असतं. आपला मुलगा किंवा आपली मुलगी हे बिघडलेले नसतात आणि दोष त्यांच्यात पण नसतो. दोष फक्त त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात असतो. म्हणून आपल्या मुलांना बदलण्याआधी त्यांच्या आजूबाजूचं वातावरण बदलेल, ते खूप जास्त आवश्यक आहे. एक छान गोष्ट आहे, तुम्हाला सांगायची इच्छा झाली. एखादं झाड किंवा फुलझाड आपण आपल्या घरात आणून लावलं आणि ते झाड जर वाढलं नाही, तर दोष हा त्या झाडाचा नसतो. कारण त्याला पोषक वातावरण, पाणी, प्रकाश हे मिळालेलं नसतं, त्यामुळे त्याची वाढ होत नाही. सेम तसंच आपल्या मुलांचं पण असतं. आपला मुलगा किंवा आपली मुलगी हे बिघडलेले नसतात आणि दोष त्यांच्यात पण नसतो. दोष फक्त त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात असतो. म्हणून आपल्या मुलांना बदलण्याआधी त्यांच्या आजूबाजूचं वातावरण बदलेल, ते खूप जास्त आवश्यक आहे.